वेलकम टू द एसआर प्रेडिएटर फायनल. तर हे कसला आहे मित्रांनो, आता श्रीमंताची एंट्री झाली आहे त्या गेट मधून आतमधल्या. आणि आता इथे गेमिंग इव्हेंट चालू होईल आणि बाकी सगळे आपले बांधिलकी मेंबर्स पुढे. Ladies and gentlemen, this is time for the show match between Team Scout OP and Team Shriman Legend. मैंने शायद एक येलो मस्टैंग का जिक्र किया, कहते हैं आज येलो मस्टैंग में नहीं आए, लेकिन माहौल यहाँ पर काफी रंग बिरंगा हो चुका है. माहौल यहाँ नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल शिंदे आणि आज आपण आलो आहे मुंबई सेंट्रलमध्ये. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे दोस्ती पॅटर्न. आणि आज आपण आलो आहे मीटअपसाठी. तर हा मीटअप नाही, हा एसआर प्रेडिएटर लीगचा गेमिंग इव्हेंट होणार आहे, ज्यामध्ये 2 टीम फायनलिस्ट आहेत वेलोरंटमध्ये. तर त्यांची आज मॅच आहे फायनल. तर ती कुठे आहे तर ती नेहरू तारांगण स्टेडियमच्या बाजूला आहे. जिथे पण त्या मोठ्या स्टेडियमचं नाव आहे ते तर मला आठवत नाही, पण आज माझ्याबरोबर आहे माझा भाऊ यतीन. आणि आता आपण चालू आहे मुंबई सेंट्रलमधून त्या प्लेसवर. आणि तुम्ही इथे बघू शकता या साईडला गोल्फ स्टेडियम आहे हा वाला. तर मी गोल्फ स्टेडियमच्या इथे पोचलो आहे अशा प्रकारे. म्हणजे रिचनेस लोकांचा गेम म्हणजे गोल्फवाला. तर हा इथे गोल्फ स्टेडियम आहे. आता मला गेम बघायची म्हणजे वाट नाही पाहिजे एवढी, आणि टाईमपास जास्त नको व्हायला. आपण सरळ जाऊया. आणि जो खास व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटणार आहे मीटअपमध्ये तर तो आहे श्रीमान लेजंड. आज आपण श्रीमान लेजंड भाऊला भेटणार आहे आणि त्यावर स्काउटचं पण म्हणजे स्काउट पण येणार आहे. तर हे दोघं आपल्याला आज बघायला भेटतील. तर आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट स्टेडियममध्ये. चला बाय. मित्रांनो, ही ती प्लेस आहे. हा बघा, मी आता इथून चालतो तुम्हाला मॅप दाखवतो मोबाईलवर. ही ती प्लेस आहे. इथे जे एसआर प्रेडिएटर लीग होणार आहे तिचं मॅच होणार आहे. तर ही प्लेस आहे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम. तिथे आपण चाललो आहे. आता आपण बघू शकता हजेरी साईडला आहे. हजेरी साईडला मोठे मोठे ब्रिज आहेत. तर त्या साईडला आता आपण आहोत. आणि इथून वॉकिंग जरा 10-15 मिनटं दाखवायचं वाटतं. 7 मिनटावर वॉकिंग आहे जरा. आता इथून आम्ही वॉक करत इथे प्लेस आहे सरदार वल्लभभाई पटेल प्लेस. स्टेडियममध्ये आपली मॅच होणार आहे ती. त्यामध्ये आपल्या श्रीमान दादा भेटणार आहे. तर खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. आता मी डायरेक्ट स्टेडियमचा लुक दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता आपण एसआर प्रेडिएटर लीगमध्ये या साईडची एंट्री आहे. हे सगळे पब्लिक उभे आहेत. आणि हा तो स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम. आता आपण भाऊ आला. आता आपण तिकीट कलेक्ट करूया आपल्या आणि भेटूया आतमध्ये. तेव्हा बघा ह्या सगळ्या लाईन तिथे एवढी मोठी लाईन लागली इथे सगळी. आपण पण लाईनमध्ये बघू इथे उभं राहतो. खूप एंट्री असेल आतमध्ये. मित्रांनो, हा बघा हा गेट आहे पूर्ण मोठाचा मोठा एसआर प्रेडिएटर लीग. आणि श्रीमान भावाचा फोटो आहे भाई. मित्रांनो, इथे 2 लाईन आहेत, एक जनरल आणि एक सुपर फॅन लाईन. तुमच्या भावाने सुपर फॅनसाठी अप्लाय केला तर आपल्याकडे 2 तिकीट आहेत सुपर फॅनच्या. त्यासाठी आपण या छोट्या नाहीत उभं. आणि ही सगळ्यात मोठी लाईन आहे जनरलची. आय थिंक खूप मोठी लाईन आहे जनरलची. सुपर फॅनसाठी काय अप्लाय करायचं होतं तर श्रीमान दादांनी व्हिडिओ पोस्ट केली इंस्टाग्रामवर. त्याच्यावर विषय असा होता की मला सुपर फॅनसाठी अप्लाय करायचं आहे तर त्याला इंस्टाग्राम आय थिंक लिंकवरून क्लिक करून अप्लाय करायचं होतं. तर फ्रीमध्ये तिकीट्स भेटणार. 2 तिकीट्स आपण बुक केल्यात. आता बघू कसं एंट्री आतमध्ये. पहिलो ग्रँड एंट्री एसआर प्रेडिएटर लीगमध्ये आपली झालेली अशा वगैरे. तर ही सुपर फॅन काय बोलते सुपर फॅन तिकीट घेतल्या भावाने आपल्या. आणि इथून आय थिंक ॲक्टिव्हिटी सुपर फॅन सिटिंग इथून आहे पुढून. हा सिटिंग एरिया आतमध्ये. वेलकम टू द एसआर प्रेडिएटर फायनल. हे कसलं आहे
एकदम नेक्स्ट लेवल आहे इथे. आता आपण बघू सिटिंग अरेंजमेंट आपली कुठे. इथे सगळे सुपर फॅन लोकांना आपण इथे बसले, सुपर फॅन इथे बसतात आणि जे जनरल तिकीट आहेत ते सगळे वरती बसणार. ठीक आहे. तर आपल्या भावाने सुपर फॅन तिकीट काढलेली, म्हणजे श्रीमंत दाखवून आपल्या फ्रीमध्ये सुपर फॅन तिकीट भेटले 2. मी आणि माझा भाऊ आला इथे. 2 आपल्या सुपर फॅन तिकीट आहेत. हे आपण सिटिंग अरेंजमेंट नंतर बघू बसेस वगैरे. त्याच्या आधी आपण पहिले ॲक्टिव्हिटी काय काय ते बघू. तर श्रीमान भाऊ पण येईल नंतर. चला मग आपण ॲक्टिव्हिटी बघू, चेक करू पहिले. तर मित्रांनो तिथं रेस्टरूम आहे, म्हणजे मेन KMS गेमर्स वगैरे आहेत तर ते सगळे तिथे येणार तेव्हा रेस्टरूम. तर आपला श्रीमान भाऊ सुद्धा तिकडेच कुठेतरी असेल आणि जे गेमर्स जे कॉम्पिटिशनमध्ये आहेत ते सगळे तिथे रेस्टरूममध्ये आहेत. आणि ते छोटे जरा काय स्टॉल सगळे ओपन केलं आहे. तर बघू आता इथून कसं जाऊया. मित्रांनो आता हा पास भेटला आहे. ह्याच्यावर आपण नाव लिहिलं राहुल शिंदे 3 शिंदे. हा पास आहे, ह्याच्यावर वगैरे गेम्स वगैरे आहेत. तर ते गेम्स वगैरे आपण अनलॉक करून पॉईंट्स कमवून हे इथे गेम्स खेळायचे आपले सगळे. आणि हे पॉईंट्स कमवून आपल्याला टी-शर्ट नाही तर काय हुडी काय असेल किचन ते भेटणार आहे. तर एवढा तर भाऊ गेम्स कधी अनलॉक होईल तोपर्यंत हे इथे डायनिंग एरिया आहे, म्हणजे खायचा वगैरे. हां इथे सोशल इथे रेडबुल वगैरे भेटतं. आणि इथे आय थिंक पाणी बॉटलचा विषय इथे. आणि इथे सँडविच कोक वगैरे सगळं असा सगळा विषय इथे खायचा प्यायचा इथे विषय केला आहे. म्हणजे आतमध्ये त्यांनी बॅग्स वगैरे काय अलाउड नाही केल्या आहेत, फक्त जे खायला वगैरे पाणीसुद्धा नाही, पाण्याच्या पुढं आमच्या बाहेर ठेवल्या. फक्त इथे खायचं वगैरे तर इथे बर्गर वगैरे पिझ्झा वगैरे काय असेल ते मिळेल त्या प्रायझिंगमध्ये. ठीक आहे. तर आता आपण सिटिंग एरियामध्ये जाऊ परत आणि हे गेम्स कधी चालू होते त्याची वाट बघू. त्यांनी काहून हे पॉईंट्स आपल्याला भेटतील आणि पॉईंट्स करून किती पॉईंट्स करून आपण हे जिंकू तर हे बघू आता आपण. ठीक आहे. तो गाइस अगर आप नियर बाय है यानी लोग के इस एरिया के नियर बाय है तो जरूर आइए. और मैं तो जरूर चाहूंगा कि सीट्स अभी भी अवेलेबल है तो वक्त रहते आ जाएंगे. तो ये लाइव एक्शन और देखिए लैग वाइब्स और ऊपर से 2024 का ये आखिरी लहर है यहाँ पर एंट्री करने वाला है तो उसका आप हिस्सा जरूर बनिए. जी हाँ बात मैं एक्साइटमेंट इसलिए भी और जगाना चाहूंगा सब जनता के अंदर बिकॉज आफ्टर दिस इवेंट बहुत ही अमेजिंग एक कॉन्सर्ट भी होने वाला है. तो कृष्णा इज गोइंग टू परफॉर्म हियर. करण कंचन भी यहाँ पे अपने डीजे स्किल्स दिखाते हुए आपको नजर आएंगे. तो काफी मजा आने वाला है आज के दिन. मित्रांनो आता आपण स्टेडियम मध्ये बसलोय. एसआर प्रेडेटर लीगच्या स्टेडियम मध्ये बसलोय. आता तुम्ही स्टेडियम बघू शकता आणि मागे दाखव तुम्हाला इकडे मागे बेटर होता आपको नजर आएगा. शायद यहाँ पे गेम भी देखने को मिल रहा है. हो सकता है कि डिमोन ना देखने को मिले. तो ये बदलाव बहुत बड़े हैं और इसके साथ एवढा मोठा स्टेडियम आहे. इथे लॅन इव्हेंट होणार आहे 2 टीममध्ये. एक ओरँगुटॅन टीम आहे आणि एक रायव्हल्स कॅचर टीम आहे. 2 टीममध्ये मॅच आहे. नंतर मग हाफ टाईममध्ये गेम्स चालू होतील आहे. मग ते झाल्यावर गेम्स झाल्यावर आपली मग श्रीमान दादा येईल आणि आय थिंक आपण त्याला मीटअप करू शकतो. दादा इथे आलेला आधी. अरे एक नंबर. अरे दादा इकडे 2 मिनिटं इकडे एक फोटो घे ना. इकडे तू सीट में बैठो भाई, खड़े मत रहो. चलो अभी चलो सीट में बैठो. अभिषेक दादा पण आला इथे. तर आता श्रीमान दादा इथून आलेला आणि
थोडे फोटोशूट केले. चेतन दादा दिसला आणि अभिषेक दादा आपला फोटो काढलाय तसं तरी जे का तरी फोटो काढला. डेवीला आला, चार्ली आय थिंक नव्हता आला, डेवीला आला, राणे आलेला, चेतन आला आणि अभिषेक दादा फोटो काढलाय. मनिमेव भावावर फोटो काढला आपला. नंतर श्रीमान दादा पण येईल परत. तर बघू तेव्हा आपला फोटो काढता येतोय का, मीटअप तर होईल त्यांचा, तेव्हा आपण भेटूच त्यांना. तर असे मधले छोटे छोटे मोमेंट्स आहेत ना अजून भारी वाटतात. मित्रांनो इथे सगळे आपले मेंबर्स उभे आहेत, बांधिलकी मेंबर्स. मित्रांनो आता श्रीमंताची एंट्री झाली आहे त्या गेटमधून आतमधल्या आणि आता इथे गेमिंग इव्हेंट चालू होईल आणि बाकी सगळे आपले बांधिलकी मेंबर्स पुढे. ते सगळेजण तिकडे बसले त्या साईडला पुढे VIP मेंबरच्या पुढे आणि आपली सिटिंग पोझिशन इकडे साईडला मागे. ठीक आहे, तर ते आता काय बाहेर नाही. तर आपण गेमिंग इव्हेंट आधी एन्जॉय करूया जी वेलरेंट जी होणार आहे. मित्रांनो इथे ट्रॉफी आली गेमिंग इव्हेंट जी SR प्रेडेटर लीग. ही ट्रॉफी आहे जे फायनल मॅच होणार आहे त्यानंतर ही ट्रॉफी त्यांना After countless days of sacrifice and months of grinding, action for Predator Gaming League. हमने सोचा है कि यहाँ पर आपको भी थोड़ा सा entertain किया जाए. And इसलिए ladies and gentlemen, this is time for the show match between Team Scout OP and Team Shriman Legend. अभी मंच पर आने वाले हैं the one and only Scout OP with his team. All right. स्काउट की टीम को रिप्रेजेंट कर रहे हैं चार्ली, अभिनव, कमलजीत एंड वत्सल. एंड नाउ इट इज टाइम टू कॉल टीम श्रीमान on stage. We have Casper, Goblin, Kushal and Excali. श्रीमान स्काउट एंड ऑफ कोर्स माहौल यहाँ पर तो बन रहा है, लेकिन मैंने शायद एक येलो मस्टैंग का जिक्र किया. येलो मस्टैंग में नहीं आया, लेकिन माहौल यहाँ पर काफी रंग बिरंगा हो चुका है. माहौल यहाँ पर काफी क्रेजी हो रहा है फॉर दिस पर्टिकुलर शो मैच. श्रीमान लेजेंड, नाम भी लेजेंड है. क्या उम्मीद कर रहे हो आज? यार बहुत कॉम्पिटिशन होने मुझे मिलेगा. अब तो मैच चलते हैं द वन एंड ओनली श्रीमान लेजेंड की तरफ. मुझे बस आपका नाम लेना होता है बस, बाकी ये लोग आपके प्यार में सब कुछ संभाल लेते हैं. आपको बहुत सारे लोग हेलमेट के अंदर भी रिकॉग्नाइज कर लेते हैं, है ना, बाइक चलाते वक्त ऐसी, अरे ये तो श्रीमान जी. लेकिन इस समय देखिए आपके सामने खड़ी हैं स्काउट ओपी की एक बहुत ही बेहतरीन टीम. चुन चुन के प्लेयर्स को लाए हैं. वो क्या एक्सपेक्ट कर रहे हैं? वो भी कह रहे हैं कि देखो आप तो लेजेंड है, आप क्या उम्मीद कर रहे हैं आज? नहीं, मेरा एक मेन प्लेयर उधर चलेगा, स्काउट भाई है तो चलेगा, अपने ही टीम में बंदे. लेकिन मेरे साथ इंटरनेशनल लेवल के प्लेयर हैं, समझ रहे हो, और सबसे ज्यादा प्रैक्टिस मैंने और गॉब्लिन ने की है. तो जीतना तो हमारा ही है विदाउट प्रैक्टिस बोला. लेकिन प्रैक्टिस तो सर आपका मतलब इन जनरल एंटरटेनमेंट में और गेमिंग में मतलब काफी बढ़िया है. तो मतलब ज्यादा प्रैक्टिस की जरूरत नहीं होती, बस थोड़ा सा माहौल बनाना होता है, थोड़ा सा पीसी के साथ आपको बस बैठना होता है, और फिर आपका हाथ ऑटोमेटिकली गर्म हो जाता है ना. लेकिन चार्ली को क्या करना? मुझे सामने वाली टीम कमजोर बनानी थी. अच्छा, इसलिए चार्ली को वहां पे भेजा है.
चलो जब उनको पता है कि आज मिलाने हैं तो डेफिनेटली कल रात से ही वार्म अप चल रहा है उनका। देखिए आप वत्सल को कभी नजरअंदाज नहीं कर सकते, उनको बहुत खेलते हुए देखा मैंने। आप एक प्लेयर की पहचान को रोक बैठे थे, यहाँ पर आ जाते हैं। कैसा रहा ओवरऑल एक्सपीरियंस, कैसा रहा? देखो गेम प्ले कुछ भी हो, जीते हम हैं, जो हमने शुरुआत में बोला था। और दूसरी बात, पिछली साल भी मैंने 6 के लिए थे, इस साल भी 6 की, ठीक है ना? 6 गॉबले और मेरे मिला के 10 हो गए, और क्या चाहिए? डबल डिजिट। लेकिन मतलब हारने वाली टीम को इज्जत देगा, बहुत बादशाह प्लेयर है। स्काउट और उनके साथ वो एक थे, वो कंटिन्यू मुझे मार रहे थे, अभिनव करके। मस्त भाई मस्त, इज्जत है। फ्रेंडली है ना? लेकिन आप कह रहे थे कि 6 से चीजें इंप्रूव नहीं हुई, आपने मेंटेन कर रहा है। वो कह रहे हैं कि मेंटेन करते रहना चाहिए, है ना? 6 है ना, रेशियो मेंटेन करके आपने एकदम अपने आप को बरकरार रखा है, तो कांग्रेचुलेशंस। This the one and only श्रीमान legend, ladies and gentlemen. जाइए अपनी टीम को ज्वाइन बैक कीजिए श्रीमान। तर मित्रांनो आता मॅच झाली पूर्ण, ठीक आहे, मॅच झाली पूर्ण आणि आता आपण चालू आहे खाली खायला वगैरे जरा। श्रीमान लेजंड टीम जिंकली आता, आणि तुम्ही आता ही टीम बघताय, तुम्ही सगळं लाईव्ह म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दाखवले असेल मी। तर मित्रांनो आता आपली ही इव्हेंट संपलेली आहे, आपली गेम वगैरे खेळलो, 2-3 कारचा गेम खेळलो, पंच बॅग तोवाला गेम खेळलो, आणि बाकीचे गेम खेळायला एवढे भेटले नाही, काय असं लाईन भरपूर होती इथे, आणि आपल्याला श्रीमान दादा तर भेटला नाही, पण डेव्हिल रेस त्याच्यावर खूप एक फोटो वाढला आहे, आणि आपला कोण भेटला, आणि त्याचा एडिटर मालवणी त्याच्यावर पण एक फोटो वाढला, आणि आपल्याला अभिदादा भेटला, त्याच्यावर एक फोटो वाढला। तिघंजणं भेटला, आपला श्रीमान आता भेटला नाही, काय की आम्ही गेम खेळलो तेव्हा त्यामुळे तो लवकरच निघून गेला पाहिजे। तर आता ही इव्हेंट संपले, आणि आता आम्ही पण सुद्धा घरी जातोय। तर रिअलिंग कशी वाटली इव्हेंट? काय मजा आली का? मजा आली, मजा। तर मग चला मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।